सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबाप हो, सर्वज्ञ म्हणतात, अच्युताच्या अज्ञानी जन्मले ते अन्यथा ज्ञान, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष या चतुर्विधाचे अपजयित असे, असं सूत्रदेवानं सांगितलेलं आहे. तर काय होतो याचा अर्थ? तर याचा अर्थ फार गहन आहे. मायबाप हो, 4 नित्यपदार्थ आहेत: जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. जीव हा तमात असतो अनादीचा, देवता ह्या आपापल्या स्वरूपी असतात, परमेश्वर चैतन्यपर असतो आणि प्रपंच हा भैरव स्वरूपी असतो. प्रपंचाची रचना नसते. एवढ्यात परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद जीवाला देण्याची जीवा आनंद देण्याची इच्छा होते आणि मग त्यावेळेस जीव तमात असतो. वास्तविक जीवाला तमातच आनंद यायला हवा होता, परंतु जीव हा अनादी आयुध्या केवळ असल्यामुळं, अनादी आयुध्या लागलेली असल्यामुळं जीवाला तो त्या अनादी आयुध्यामुळं त्याचं स्वरूप हे आदमती अद्गती आदरती झालेलं आहे. त्यामुळं तो परमेश्वराचा आनंद घेऊ शकत नाही. मग परमेश्वर असं ठरवतात की जीवाला तमातून बाहेर काढावं, त्याला प्रपंचात आणावं, मनुष्य देह द्यावा, प्रपंचाची रचना करावी, मनुष्य देह द्यावा, त्याला ज्ञान द्यावा, स्वतः आपण जावं, अवतार घ्यावा आणि त्याला ज्ञान द्यावा आणि ज्ञान देऊन मग त्याच्या अनादयाचा छेद करावा, असं परमेश्वर ठरवतात. आणि मग ही परमेश्वर तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहेत, ते काहीच करत नाहीत. त्यांच्या प्रवृत्तीनुसारच सर्व जगाची मायाध्यक्षेने प्रकृती सुयते सचराचरम, मायाध्यक्षेने प्रकृती सुयते सचराचरम हेतू नानेनं कोणते जगद्दी परिवर्तते, असं श्रीकृष्ण महाराज गीतेत म्हणतात. तर माझ्या अध्यक्षतेखाली माया प्रपंचाची रचना करते. तर त्याप्रमाणे मग परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया प्रपंचाची माया जीवाला तमातून बाहेर काढते आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपाचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले. जीवाचा विकास 100 प्रमाण, तमाचा संलग्नाचा विकास 100 प्रमाण एवढा आहे. आणि जीवावर आणि जीव आणि संलग्न तमातच एकत्र झाले आणि जीवावर आणि संलग्नावर मायानं 8 प्रक्रिया केल्या: विक्रिय, संचर्य, विय, प्रसय, हलवी, डोचली, उघळी, लोटी. आणि 4थी प्रक्रिया आहे विक्रिय, संचर्य, विय, प्रसय. प्रसय म्हणजे अर्ध तमात आणि अर्ध हरितात काढते. आणि अशा वेळेस माया जीवाला म्हणते, अरे जीवा, अरे संलग्न, तुम्ही माझे अंश आहात. तर संलग्न म्हणतो की मी तुझा अंश नसून तुझ्या एवढा मोठा आहे. आणि जीव मात्र कबूल करतो आणि हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान आहे. आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं त्यांचा संकोच होतो. त्याला आद्यमळ असे म्हणतात. मग आद्यमळ लागल्यानंतर माया जीवालावर पुन्हा 5वी प्रक्रिया करते, 6वी करते, 7वी करते आणि तमातून हरितात होते. आता जीव हरितात आलेला आहे. हरितात आल्यावर जीवानं आपल्या स्वरूपावर मळ लावून घेतले. प्रथम विश्वदेवतेचा मळ लावून घेतला आणि 10 उणे 9 बरोबर 1 एवढा संपतला. नंतर प्रकृती मळ लावून घेतला, विकृती मळ लावून घेतला, विकृती मळ लावून घेतला. याप्रमाणे मायानं जीवानं आपल्या स्वरूपावर 81 कोटी 6,00,009 देवतेचे मळ लावून घेतले. या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच म्हणतात. सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यावर मायानं स्थूल प्रपंचाची रचना केली. 5 भूतं 3 गुण एकत्र करून एक जूट तयार केली. 8 जुटीचा एक विटोला तयार केला. 8 विटोल्याचा एक परमाणू तयार केला आणि अनेक परमाणूचा एक भेंड तयार केला. आणि तो भेंड विश्वदेवतेच्या कासवाकार मूर्तीमध्ये बसून द्याला. याप्रमाणे प्रपंचाची रचना झाली. मग मायानं जीवाला प्रपंचात लुटून दिलं आणि प्रपंचात लुटून दिल्यानंतर इथं आता असा प्रश्न पडला की जीवाला कोण्या याच्यात घालावं, कोण्या म्हणजे चतुर्विधीपैकी कोण्या याला घालावं, स्वर्गाला घालावं, नरकाला घालावं का मोक्षाला घालावं का मानव देहा द्यावा, हे असं कारण त्याजवळ लेप नव्हते, कर्मलेप. आणि त्यामुळं ते लेप जोडण्यासाठी आणि दुसरी गोष्ट जीवाला ज्ञान देऊन जीवाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वरानं 3 मूळ सृष्ट्याची रचना केली. पहिल्या सृष्टीमध्ये जीवाला त्यांनी मनुष्य देह दिले, 12-12 वर्षाचे ज्ञान दिलं, पण ते ज्ञान त्यानं गमिलं. तसंच दुसऱ्या सृष्टीत बी गमिलं, तिसऱ्या सृष्टीत बी गमिलं आणि मग त्याचा तिसऱ्या सृष्टीत बी गमिलं. पहिल्या सृष्टीत
आगंतुक कर्म केले, दुसऱ्या सृष्टीत अनारब्ध झाले ते कर्म, आणि तिसऱ्या सृष्टीत ते प्रारब्ध झाले. आणि याप्रमाणे जीवानं तिन्ही बी सृष्टीमध्ये ज्ञान गमवलं. मग परमेश्वरानं चौथी सृष्टी रचली, आणि त्या चौथ्या सृष्टीमध्ये ती सृष्टी म्हणजे प्रवाही सृष्टी आहे. आणि त्या सृष्टीमध्ये मग ज्यावेळेस 3 सृष्ट्यामध्ये ज्ञान दिलं परमेश्वरानं, म्हणजे केव्हा दिलं, पहिल्या सृष्टीत दिलं ज्ञान ते गमिलं, दुसऱ्या सृष्टीत दिलं ते गमिलं, तिसऱ्या सृष्टीत दिलं ते गमिलं, म्हणजे अच्युत म्हणजे परमेश्वर. आणि मग हे परमेश्वरानं जे ज्ञान दिलं होतं ते गमिलं, आणि त्यामुळं जीवाला अज्ञान आलं, आणि अज्ञानामुळं जे अज्ञानाचं ज्ञान आलं, आणि अन्यथा ज्ञानामुळं जीव चतुर्विध कर्मफळाला गेला. त्यामुळंच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की अच्युताच्या म्हणजे परमेश्वरानं दिलेलं जे ज्ञान आहे, अच्युताच्या आज्ञेने म्हणजे अच्युतानं परमेश्वरानं जे ज्ञान दिलं ते त्याने जीवानं गमवलं, अज्ञान आलं, अज्ञानामुळं अन्यथा ज्ञान आलं, अन्यथा ज्ञानामुळं जीव चतुर्विध कर्मफळाला गेले. स्वर्गाला गेला, कोणी नरकाला गेला, कोणी म्हणजे मानव देहात आला, आणि कोणी मोक्षाला गेला. तर त्यामुळंच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात अच्युताच्या आज्ञेने जन्मले ते अन्यथा ज्ञान, ते स्वर्ग नरक कर्म मोक्ष या चतुर्विधाचे अपोजित असे. मायबाबो, याप्रमाणे सूत्र आपल्याला सोडिता आलं पाहिजे. ते सोडाल तुम्ही, ते सोडायचं शिकाल अशी अपेक्षा करतो, आणि तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.